तू IT मध्ये जॉब करतो, तुझ्याकडे फ्लॅट असेल, कार असेल, 15 लाख, 20 लाख, 30 लाख, मोर दॅन 30 लाख तुला पॅकेज असेल, खूप एन्जॉय आहे, MNC कंपनीमध्ये जॉब करतो, वर्कलोड काही नसेल, जर तुम्ही IT मध्ये काम करत असाल आणि तुमचे जर घरचे कोणी IT मध्ये काम करत असाल आणि तुम्हाला IT मध्ये यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत खरंच IT वाल्यांची लाईफ सेट आहे का. सो मी देव दुबाले तुमचं सगळ्यांचं देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत करतो. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. खरंच IT वाल्यांची लाईफ सेट आहे का. आज आपण पूर्ण इन डिटेल बघूयात की तुम्हाला जे बाहेरून वाटतं की IT वाल्यांची लाईफ सेट आहे का, IT वाले खूप एन्जॉय करतात, IT वाल्यांचं ते खूप त्यांच्याकडे पॅकेज वगैरे आहे, तर आपण हे इन डिटेल बघू. खरंच IT वाले सेट आहेत का. आता तर काय झालं माहिती ना, जे काही वर्क फ्रॉम वगैरे करत होते ते पण आता बंद झाले. आणि तुम्हाला माहितीच आहे, पुणे, बँगलोर, हैदराबाद, मुंबई सारख्या ट्रॅफिकमध्ये जर समजा पुण्यामध्ये राहून जर IT मध्ये जॉब करायचं म्हणलं ना, ज्या पण IT इंडस्ट्री आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही ट्रॅफिक बघा. ओके, 2-2, 3-3 तास त्यांना ट्रॅफिकमध्ये लागतं. ओके, वन टाइम सांगतोय मी तुम्हाला, 4 ते 5 तास हे ट्रॅफिकमध्ये जातात. ओके, त्यानंतर त्यांचं वर्कलोड तुम्हाला सांगता नाही येणार की सकाळी 9ला जर लॉग इन केलं तर रात्री काही जण असे की ते रात्री 11-12 पर्यंत ते काम करतात. आणि क्लायंटचं, मॅनेजरचं किंवा अजून त्यांचं जे काही आपले हायर मॅनेजर असतात त्यांची अपेक्षा असते की यार 9 वाजता लॉग इन केलं पाहिजे आणि 11 वाजता स्टेटस दिलं पाहिजे. हे IT वाल्यांचं जेवढं दिसतं ना तेवढं तसं सोपं नाहीये. ओके, तुम्हाला वाटतं की यार पॅकेज, याला पॅकेज 15 लाख रुपये आहे, तुम्ही काय करता 15 लाख रुपये डिवाइडेड बाय 12. ओके, अरे ह्याला 1,10,000 रुपये, 1,20,000 रुपये ह्याला मंथली इन्कम असेल. ते फक्त पॅकेज आहे, ते एक्सपेक्टेड सॅलरी आहे ती. हे आहे तुमचं सॅलरी आणि हे तुमचं ऍक्च्युअल. म्हणजे जर तुम्हाला 1 लाख रुपये सॅलरी असेल ना, तुम्हाला 60,000 to 70,000 इन हँड येते. इतका फरक असतो. अजून त्यामध्ये मॅरिड लोक असेल, जर दोघं पण ते वर्किंग असेल तर त्यांना तर खूप प्रॉब्लेम येतो. ते दोघांना टाइम पण देऊ शकत नाही, त्याच्या मुलाबाळाला टाइम देऊ शकत नाही. त्यामुळे ट्रॅफिक, वर्कलोड हे पण त्याच्यामध्ये येतं. पुन्हा परत IT मध्ये आहेत सगळं, जसं जसं की आपल्याला वाटतं की यार IT मध्ये जॉब लागला म्हणजे खूप स्टँडर्ड आहे, तो स्टँडर्ड मेंटेन करा. त्यामध्ये पण आहे जे त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये ते त्यांना स्कूलमध्ये, कारण का सोसायटी, अरे तो IT मध्ये 1-1.5 लाख रुपये मुलांची फीज आहे. त्यानंतर होम लोन आहे, कार लोन आहे. काय ॲट द एंड IT वाल्यांची मी असं सांगेल की काही काही जणांची अशी सिच्युएशन येते, मी मोर दॅन 30 to 50% लोकांचं असं असं मी हे करतो की त्यांना लास्टच्या 5 to 10 डेजमध्ये ती सॅलरीची वेट करत असतात. ओके, इतकी म्हणजे परिस्थिती आहे, अजून पण तशी परिस्थिती आहे IT मध्ये. पण जर मॅरिड गर्ल्स असतील त्यांच्यासाठी तर खूप अवघड आहे. कारण एकतर घरचं पण करा, त्यानंतर ऑफिसचं पण करा, त्यानंतर जर त्या छोटे छोटे जर मुलं असतील तर त्यांचं पण बघा, आणि परत वर्कलोड, म्हणजे स्वतःला टाइम भेटत नाही. आणि त्यांच्या बाकीच्यांना काय वाटतं, अरे तू IT मध्ये तू सेट आहे. ओके, तुम्ही एकदा 8 दिवस त्यांच्यासोबत राहून बघा, ते स्वतःला तरी टाइम देता का. ओके, एवढं करून पण त्यांना मॅनेजरचं ऐकावं लागतं, घरच्यांचं ऐकावं लागतं, बाहेरच्यांचं ऐकावं लागतं. हे सगळं IT वाल्यांना सहन करावं लागतं. आपण जसं म्हणतो ना की दुरून डोंगर साजरा दिसतो, सेम तसंच आहे. ओके, IT वाल्यांची लाईफ जशी दिसती तशी नाही. हो आहे, पैसा आहे, बट मेहनत त्याच्यापेक्षा जास्त आहे. ओके, काही काही जण असे पण आहेत 10-10, 12-12 वाजेपर्यंत पण ते काम करतात. उद्या जर समजा रिलीज असेल, बिल द्यायची असेल, तर त्यावेळेस त्यांचं खूप हाल होता. हे जर समजा तुम्हाला टेक्निकली नसेल कळत ना, तर बाहेरचं पण सांगतो की बाहेर पण ट्रॅफिकमध्ये त्यांचे 2-2, 3-3, 4-4 तास ट्रॅफिकमध्ये जातात. म्हणजे हाल आहेत. आणि एवढं करून पण कंपनी, तुम्हाला वाटत असेल कंपनी खूप ह्यांना हाईक देत असेल, ह्यांना चांगलं पॅकेज देत असेल किंवा काय नाही. ॲज अ फ्रेशर जर तुम्ही गेलात तर 3-4-5 पर्यंत तुम्हाला पॅकेज भेटतं. जर तुम्ही तिथे 5-10 वर्ष असेल तर तुम्हाला पॅकेज चांगलं भेटतं, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडून करून घेता. ओके, परत ऑपॉर्च्युनिटी काही नाही. असं तुम्हाला वाटत असेल की यार 5-5, 10-10 वर्ष झाले एका कंपनीमध्ये आहे, तू मॅनेजर झाला, मॅनेजर वर टॉप मॅनेजर, अजून काय 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 असं पण नाहीये. जर एवढे सगळे फ्रेशर जर येत राहिले आणि सगळ्यांना चान्स कसा भेटेल. आणि काही काही जण आहेत की तिथंच त्याच लेवलला आहे ते, की त्यांची हाईक पण खूप कमी होते. ओके, परत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, परत त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी लर्न करा. परत ही टेक्नॉलॉजी झाली म्हणजे अक्षरशः 6 महिन्याला नवीन टेक्नॉलॉजी, ते नवीन टेक्नॉलॉजी लर्न करा, परत त्याच्यामध्ये काम करा, परत त्याचं हे म्हणजे ह्यामधून पण ITचे लोक जात आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे सगळं झालं, ट्रॅफिक झालं, म्हणजे 9 to 9 असं आपण समजू की 12 तास काम झालं. हे सगळं जर झालं ना तर त्यांच्या फिटनेसवरती खूप लोड येतो. तुम्ही IT वाले बघा,
की कोणाचे केस गेलेले आहेत, कोणाचे फॅमिली पॅक आहे, कोणाचं बॅक पेन आहे, कोणाचं काय. म्हणजे आय टीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, हे सगळं आणि सगळं आहे. एक तर वर्क लाईफ बॅलन्स त्यांची मॅच नाही आहे, त्यांचा डाएट काही नाही आहे, फिटनेसवरती लक्ष द्यायला टाईम नाही आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आय टीवाल्यांबरोबर होतात. आणि त्यातला सॅटर्डे संडे येतो आणि कधी जातो ते पण कळत नाही, कारण तेवढा स्ट्रेस मंडे टू फ्रायडे असतो. त्यामुळे तो सॅटर्डे संडे कधी येतो आणि कधी जातो हे पण कळत नाही. आणि सध्याची सिच्युएशन तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. जे बेंचवर आहेत, म्हणजे स्टार्टिंगला कसं होतं की जर तुम्हाला आय टीमध्ये जॉब लागला तर तुम्हाला 6 ते 12 महिने जर तुम्ही बेंचवरती असाल, बेंचवरती म्हणजे काय की त्याला काम नाहीये तरी पण ती कंपनी त्याला ठेवते. आता असं झालं की यार 3 महिने जरी कोणाकडे काम नसेल ना, त्याच्याकडे प्रोजेक्ट नसेल ना, त्याला डायरेक्टली फायर करतात. ती पण एक भीती आता नवीनच एक आलेली आहे. अजून तुम्ही ऐकलं असेल की यार तू आय टीमध्ये तुला पॅकेज चांगलं आहे, मग काय कर तू तू काय कर, अरे फ्लॅट घे. फ्लॅट आय टी मधल्यासारखे तर फ्लॅट कोणीच घेत नाहीये. मोर दॅन 80% लोक आय टीमध्ये असे असतील की त्यांच्याकडे फ्लॅट असणार म्हणजे असणार. फ्लॅट असला म्हणजे होम लोन आलं म्हणजे त्यांचा EMI आला, म्हणजे त्यांची 50% सॅलरी तिकडे जाणार. ओके, ज्यांच्याकडे पुन्हा परत एक्स्ट्रा कार असेल तर परत ते कार लोन पण आलं. त्यांनाच जर समजा किड्स वगैरे असतील तर त्यांच्या स्कूलचा खर्च आला. हे सगळं त्यांना हँडल करावं लागतं. ओके, परत त्यातून सगळ्यात जास्त टॅक्स आय टीवाले भरतात. डिडक्शन त्यांचं जास्त होतं. कुठेही झोलझाल काही करता येत नाही. थोडंफार काय जे असेल त्यातून काय होणं, म्हणजे टॅक्समध्ये पण त्यांनाच पे करावं लागतं. म्हणजे ओव्हरऑल सगळीकडून जर बघितलं ना, जर तुम्ही सगळ्या बाजूने जर विचार केला तर आय टीवाल्यांमध्ये आहे, म्हणजे आहे करिअर आहे असं नाहीये. असं करिअर आय टीमध्ये चांगलं नाही असं नाहीये. करिअर आहे आय टीमध्ये, खूप चांगलं आहे. खूप लोक सक्सेस पण झाले आहेत, खूप लोकांना चालू आहे. पण तेवढा स्ट्रेस पण आहे. पैशांचं म्हणजे स्टेटस मेंटेन करायचं आहे, पॅकेज आहे, स्टेटस मेंटेन करायचं आहे, सोसायटीमुळे स्टेटस मेंटेन करायचं आहे. अरे तुमच्याकडे एवढं मोठं पॅकेज आहे, तुमचे मुलं तर चांगल्या स्कूलमध्ये गेले पाहिजे. अरे तुमच्याकडे एवढं मोठं पॅकेज आहे, तुमचा फ्लॅट असला पाहिजे. अरे तुमच्याकडे एवढं मोठं पॅकेज आहे, तुमच्याकडे तर कार असली पाहिजे, तुम्ही तर एकदम स्टँडर्ड राहिलं पाहिजे. ते स्टँडर्ड मेंटेन करता करता पण काही लोक असेच गेलेत. म्हणजे हर एक गोष्टी मेंटेन करावं लागतंय. ओके, जर हे पॅकेज जास्त असेल तर. असं काहीच नाहीये की हे आय टीवाले खूप सुखी आहेत. त्यांना पण खूप स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे. आणि एवढं करून पण त्यांना ऑफिसमध्ये बॉसच्या, क्लायंटच्या, त्यांना मेलमधून किंवा काय मधून त्यांना शिव्या खावा लागतातच. बोलणे, आरडाओरडा खावा लागतोच. ओके, सो म्हणजे अशी एक लाईफ आहे आय टीवाल्यांची. पण ह्याच्यावरती कोण बोलत नाही. सगळेजण काय करताय की फक्त आय टीवाल्यांचं चांगलंच फक्त डिस्कस करताय. आय टीवाल्यांचं जे काही आपण म्हणतो ना की यार खरं काय आहे आय टीवाल्यांचं ते डिस्कस करायला कोण तयार नाही. सो असेच काही पॉईंट हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की आज यातून पण आय टीवाले स्टुडंट्स, आय टीवाले एम्प्लॉईज, आय टीवाले ह्यातून पण आय टीवाले जात आहे. ओके, आय टीवाल्यांची लाईफ जेवढी बघावं तेवढी इझी नाही आहे. टोटल सगळंच हँडल करावं लागतं. मला कमेंटमध्ये सांगा, जर तुम्ही आय टीवाले असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट करता. आणि जर तुमच्या घरचे कोणी आय टीमध्ये असेल तर त्यांची पण लाईफ कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या जवळचे कोण जर आय टीवाले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. नक्कीच त्यांना पण तो आवडेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. खूप इन्फॉर्मेशन शेअर केली आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.